जय शिवराज, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। हा व्हिडिओ आहे आपण दिवाळीवरती बनवणार आहे। तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल। असंच आपण ट्रेंडिंग दिवाळीवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो। सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो। आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच जॉईन व्हा। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल किंवा माझ्याशी बोलायचं पण असेल तर तुम्ही सिम्पली मला डायरेक्ट इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, तुम्हाला तिथे लगेच रिप्लाय मिळेल। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला अजून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशीच ट्रेनिंग रीडिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची रीडिंग सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं, एडिटिंगवरती येते आणि इथनं फिल स्क्रीनवरती ओके करायचे। फिल स्क्रीनवरती ओके केल्याच्यानंतर बघू शकता मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। सगळ्यात पहिले आपल्याला एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं, जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता याची जी लेंथ आहे तुम्हाला 30 सेकंदापर्यंत घ्यायची किंवा 29 सेकंदापर्यंत, ठीक आहे, 28-27 सेकंदापर्यंत घ्यायची। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल। याची वाली ती PNG सिलेक्ट करायची। बघू शकता ही PNG, हिला अशा प्रकारे शेवटपर्यंत हिची लेंथ पण शेवटपर्यंत न्यायची। त्यानंतर हिची PNGवरती क्लिक करायचं, क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं, हिला खालून आणि वरून थोडंसं क्रॉप करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तिन्ही साईडनं थोडं क्रॉप करून घ्यायचं आहे। बघू शकता इतकं क्रॉप केल्याच्यानंतर हिला असं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि आणखीन एक PNG मिळेल, ती PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची। बघू शकता ही वाली PNG, हिच्यावरती क्लिक करायचं, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन हिला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हिची लेंथ पण आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे, ठीक आहे। हिची लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर जी पहिल्यांदा आपण मधलं जे आत्ता क्रॉप केलेली PNG ती आपल्याला झूम करून घ्यायची आणि राईट या दोन्ही रेषेच्या वरती आपल्याला हिला ठेवायचं, रेषेच्या बाहेर नाही गेली पाहिजे, ठीक आहे। राईट रेषेवरती ठेवायची। बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायची आहे। थोडंसं झूम करूया, अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झालेली आहे, तरी पण थोडंसं आणि इकडं सरकून घ्यायचं आहे। आता एकदम परफेक्टपणे ॲड झालेली बघू शकता। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं, मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक PNG मिळेल, ती PNG ॲड करायची। बघू शकता ही PNG आहे, या PNGला छोटंसं करायचं आहे। छोटं केल्याच्यानंतर इथं बघू शकता इथं खाली ॲड करायचं आहे असं कोपऱ्यामध्ये आणि हिची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची। हिची लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती यायचं, मीडियावरती यायचं आणि आणखीन एक PNG मिळेल तुम्हाला, ती PNG इथं आता ॲड घ्यायची चक्राची, ठीक आहे। ही PNG हिच्यावरती क्लिक करायचं आहे, इकडं 3 डॉटवर दोन्हीला सेंड टू बॅक करायचं, हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची। बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत खेचून नेल्याच्यानंतर करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं आहे, डिलीटच्या वरच्या ऑप्शनवरती जाऊन चावीच्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर असं पुढं सरकवायचं, एका याच्यावरती न्यायचं आहे। नेल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे हिला घुमवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे घुमवून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला पुढल्या याच्यावरती न्यायचं आहे, परत चावीच्या आयकॉनवरती जाऊन परत आपल्याला हिला घुमवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे घुमवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट याच्यावरती लागून जाईल। नाहीतर त्यानंतर करायचं काय, साधं सिंपल याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं इन ॲनिमेशनवरती यायचं आहे, सॉरी ओव्हरऑल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथनं एक इफेक्ट याच्यावरती लावून घ्यायचा आहे। बघू शकता तो इफेक्ट कोणता, हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्हाला जो पटेल तो तुम्ही इथनं ॲड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। वरला लावू शकता किंवा खालला पण लावू शकता, तुमच्या मनानुसार, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट याच्यावरती लागून जाईल, ठीक आहे, ॲड होईल। त्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं, मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक दिवाळीची PNG मिळून जाईल। ही PNG घ्यायची, हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची, छोटं करायचं आहे PNGला। बघू शकता अशा प्रकारे
छोटं केल्याच्या नंतर इथं खाली कोपऱ्यात ॲड करायचं आहे, बघू शकता. इथं कोपऱ्यामध्ये थोडंसं मोठं करून घेऊया, दिसलं पाहिजे असं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे. इथं इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. बघू शकता जे मी लावतो आहे तेच तुम्ही लावून घेऊ शकता. हेवालं लावायचं याच्या खाल्लं, हेवालं, ठीक आहे. विप पेन डाऊन हे इफेक्ट लावून घ्यायचं आणि याची जी स्पीड आहे 2.5 वरती ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे. आणि याला थोडंसं पुढं घ्यायचं आहे, अशा प्रकारे लावून द्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय आहे, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक हॅप्पी दिवाळी असं हे भेटेल, ते टेक्स्ट PNG ती आपल्याला इथनं ॲड करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे थोडंसं छोटं करायचं आहे आणि इथं तुम्हाला हिला ॲड करून घ्यायचं, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. आणि हिची पण लेन्थ शेवटपर्यंत न्यायची आहे. शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर परत आपल्याला करायचं काय आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG ॲड करून घ्यायची, ठीक आहे. PNG ॲड केल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमची PNG घेऊ शकता. हात जोडलेले किंवा गल असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने PNG, पण हात जोडलेले असेल तर एकदम परफेक्टपणे आणि व्हिडिओ पण एकदम प्रोफेशनल दिसेल, ठीक आहे. असं वाटेल की व्हिडिओ बनवायसाठीच तुम्ही पीच क्लिक केलेला आहे. तर नक्की असा फोटो हे करून घ्या, काढून घ्या. आणि त्यानंतर इथं मार्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याचं जे फेदर आहे थोडंसं हाय करायचं आहे, 30-32वरती न्यायचं आहे, ठीक आहे. 30वरती ठेवूया आणि याची जी लेंथ आहे अशी शेवटपर्यंत न्यायची आहे. शेवटपर्यंत लेंथ नेल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला थोडंसं छोटं करायचं आहे आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे याच्यावरती, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळून जाईल, ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे. इथं क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं आणि हे जे समोरील पार्ट आहे अशा प्रकारे याला क्रॉप करायचं आहे, बघू शकता. वरील पार्ट पण थोडासा क्रॉप करायचा आहे अशा प्रकारे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला राईट इथं या रेषेवरती आपल्याला इथं बघू शकता याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं छोटं करूया, अजून थोडंसं छोटं आणि राईट तुम्हाला इथं या दिव्याला ॲड करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं नसेल तर तुम्हाला करायचं काय आहे, इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर दोन याला सेंड टू फ्रंट करून घ्यायचं आहे, बघू शकता. आता एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं दिसतं आहे, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, याची जी लेंथ आहे पूर्णपणे शेवटपर्यंत न्यायची, बघू शकता दिव्याची अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती थोडंसं बघूया. दिवा ही जी चक्री आहे जास्त मोठी झालेली आहे तर आपल्याला थोडंसं छोटी करायची आहे, ठीक आहे. तर चक्रीच्या याच्यावरती क्लिक करूया, थोडीशी छोटी करून घेऊया म्हणजे दिव्यावरती जाणार नाही, ठीक आहे. पण ती काय छोटी होत नाही, चल जाऊ द्या, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ सगळ्यात पहिले ॲड करायचा, बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. काहीची सेट ऑप्शन जो फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे, 3 डॉटवर जाऊन दोन्ही पण 3 आणि सेकंड नंबरची लाईन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगवरती यायचं आहे. त्यानंतर परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर कैचीसाठी ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्टमेंटवरती जाऊन 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, 2nd नंबरची पण, आणि ब्लेंडिंगवरती येऊन याला पण स्क्रीनवरती सोडायची. लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं, परत आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. कैचीसाठी ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करून 2nd नंबरची पण हाय करायची. ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचे, ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे. इथं बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. पण एक जो व्हिडिओ त्याचा कलर हा व्हिडिओ थोडासा कमी आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या व्हिडिओवरती प्रेस करायचं आहे आणि पुढं त्याला असं खेचून न्यायचं आहे. बघू शकता तो व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथवर न्यायचं आहे अशा प्रकारे, बघू शकता. परफेक्टपणे आता ॲड झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे, फक्त आपलं राहिलं आहे याच्यावरती एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तिथनं ते सॉन्ग सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, जे सॉन्ग आपल्याला व्हिडिओवरती लावायचं आहे ते सॉन्ग आपण ॲड करून घेऊया, ठीक आहे. तर बघू शकता सॉन्ग पण ॲड झालेलं आहे. आता मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो,
पण कॉपीराईट येईल म्हणून त्यामुळे मी जास्त नाही, फक्त थोडासा सिम्पल दाखवतो तुम्हाला की कसा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे एकदम खत्री व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. भावनो तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा, कारण तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.